मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मळ्याच्या वाटेनं दोघं बरंच पुढं आले. मामाची वस्ती समोर दिसू लागली. खालच्या अंगाला हिरवा गार मळा, मळ्याला वळसा घालून गेलेला ओढा. याच ओढ्याच्या काठा न परवा शामू सुमन बरोबर फिरला होता. काळी कुट्ट अंधारी रात्र, थंडीचा कडाका, रातकिड्या आणि बेडक्या यांचं आडा झुडपांतून चाललेलं तालासुरातलं संगीत. दोन तरुण जीव निस्तब्ध हळुवारपणे रान तुडवीत होते. दोन मनं नकळत जुळत होती. शामूनं लांबवर नजर टाकली. त्याच्या मनात ते सगळं उचंबळून आलं. अंतर्यामी कळ उठली. थांबून शिवरामला तो म्हणाला, तू जा असं रस्त्यानं, मी असं वढ्या नावळी खाली येतो. शिवरामनं होकार दिला. एकटीला गाठून निरोप दे, तिथं मामा मामी नाहीतर तिचा आईबाप असत्याली, शामू म्हणाला. आता मला हे कळना व्हय मालक, शिवराम हसून म्हणाला. तसं नाही, आईच्या बोलण्यानं ती माणसं जबर दुखावल्याती म्हणून म्हणतोय र, आलं ध्यानात. असं म्हणून शिवराम रस्त्यानं सरळ पुढं गेला. शामू ओघळीनं खाली उतरला. खडकाळीतून तोल सांभाळत तो ओढ्यामध्ये उतरला. दुपारची वेळ असल्यानं ओढ्यात वरखाली कुणीही नव्हतं. पाण्याची धार एकाकडेनं झुळू वाहत होती. यंदा पाऊस काळ कमी झाल्यानं वड्याच्या पात्रात पाणी कमी होतं. उन्हाळ्यात तर सगळं पात्र कोरडं ठणठणीत व्हायचा रंग दिसत होता. उंच वाढलेल्या लवाळ्याजवळ पाणी थपकून पसरलं होतं. तिथं हिरवं पिवळं शेवाळ एकत्र जमा झालं होतं. पानघोडे लव्हाळ्याच्या शेंड्यावरून टुणटुण उड्या मारत होते. ओढ्याच्या कडेनं रुळलेल्या पाऊल वाटेनं शामू पुढं निघाला. तीच वाट ज्या वाटेनं सुमनला घेऊन तो खोंडाला पाहत गेला होता. तो पुढं होता. त्याच्या हातामध्ये कंदील होता. मागून सुमन येत होती. थंडी अंगाला झोंबू लागल्यानं पदर तिनं अंगाभोवती घट्ट लपेटून धरला होता. कंदिलाच्या तांबूस उजेडात तिचा डौलदार बांधा, देखणा चेहरा उठून दिसत होता. तिच्या पायांत शामूच्या सैलसर वाहना होत्या. त्यामुळं जमिनीशी काहीशी खरडून ती चालत होती. शामूला आता डाव्या हाताला वळायचं होतं. तिथून आवळी खाली जायचं होतं. पण तसंच पुढं जाऊन कालच्या निरगुडीच्या झुडपात खोण सापडलं तिथपर्यंत जावं असा मोह त्याच्या मनाला झाला. त्या जागी खोड पाठमोरं उभं होतं. हातातला सरफास गरगर फिरवून अलगद फेकला. खोंडानं दिशा बदलली. शिंग रोखून ते अंगावरती धावून आलं. सुमननं हातातला कंदील खाली टाकला. तशीच ती गळ्यात येऊन पडली. नेमकी मिठीत सापडली. शामूला वाटलं त्या ठिकाणी जाऊन थोडा वेळ थांबावं, पण त्यानं तसं केलं नाही. आवळी खाली लवकर जाऊन पोचायला पाहिजे होतं. नाहीतर शिवरामचा निरोप मिळाल्या सुमन तिथं यायची ने आपण मात्र वेळेवर हजर नसायचो. नको, तसं व्हायला नको. शामू सरळ आवळीकडं निघाला. आवळीचं झाड अशा जागी होतं की त्याच्या भोवती झुडपांची दाटीच दाटी होती. पसरट विस्तारलेली सीताफळीची झाडी, करंज, निरगुडी, केकताडीची बेट, पिवळ्या कन्हेरीची दाट झाडं नि घाणेरीच्या काटेरी फरगड्या, सगळं जंगलच जंगल होतं. आवळी खाली मात्र चांगली पैसदार मोकळी निवांत जागा होती. तिथं बसलं की अतिशय थंड आणि शांत वाटायचं. शामू आवळी खाली आला. टपोरे, हिरवट, पिवळट, तेजदार आवळ्यांचे घोस झाडाला लागले होते. काही घोस तर हाताला येतील इतके खाली लोंबत होते. शामूनं किंचित उडी मारून एक घोस हस्तगत केला. एक आवळा तोडून त्यानं स्वतःच्या तोंडात टाकला. बाकीचे आवळे त्यानं वंजळीमध्ये धरून ठेवले. सुमन आली की तिच्या पुढं तो ओंजळ उघडे करणार होता. आवळे, चिंचा, बोर बायकांचं आवडतं खाद्य. शामू वाट पाहत थांबला. आवळीच्या बुंध्याला टेकून पायावर पाय टाकून बसून राहिला. बसल्या बसल्या जमिनीवरती रेघोट्या काढू लागला. पश्चिमेकडं दिवस आणखीन कलला.
मावळतीच्या बाजूला त्याची झपाट्यानं वाटचाल सुरू झाली. शामू सुमनच्या वाटेकडं डोळं लावून बसला होता, पण ती काही अजून आली नव्हती. एव्हाना ती यायला पाहिजे होती. शिवरामला जाऊन बराच वेळ झाला होता. त्याला ती भेटली की नाही, का शिवरामला तिला निरोप देताच आला नाही. वेळ तर बराच झालाय. शामू आता उठून उभा राहिला. एका जागी बसून तो कंटाळला. सुमनसाठी तोडून घेतलेला आवळ्याचा घोस इतका वेळ त्यानं वंजुळीमध्ये धरला होता. आता त्यानं ते सगळं पायजम्याच्या खिशात ठेवलं. थोडं पुढं येऊन तो लांबवर पाहू लागला. सुमन येण्याची आशा आता मावळली होती. जड मनानं शामू तिथून निघाला. ओढ्यातनं रान तुडवून शामू सरळ गावाकडं येणाऱ्या रस्त्याला आला. त्यानं मागं वळून मामाच्या वस्तीकडं पाहिलं. सुमन त्याला पाहून झपाट्यानं येत होती. तिनं त्याला थांबवण्यासाठी हातानं खून केली. थोडं पुढं जाऊन शामू थांबला. सकाळचंच नवं कोरं पातळ अजून सुमनच्या अंगावर होतं. झपाट्यानं चालता यावं म्हणून तिनं हातानं त्याचा घोळ चावरून धरला होता. घाईघाईनं ती शामू समोर येऊन उभी राहिली. शामूनं मान वर करून तिच्याकडं पाहिलं. त्याच्या डोळ्यात अगतिकता होती. गड्यानं येऊन मला हळूच सांगितलं, पण मला येता येईना. अपराधी सुरात सुमन म्हणाली. का ग? शामूनं सहजच विचारलं. आम्ही आता गावाला निघालो. जाणार तुम्ही? हं. मामाकडं किती दिवस राहायचं? दोघं एकमेकांकडं पाहत राहिले. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. सुमनच्या डोळ्यात पाणी जमा झालं. शामूचा चेहरा पण बदलला. अंतःकरणात कालवा कालव झाली. तुम्ही काय ठरवलं? सुमननं खाली मान घालून विचारलं. हा? मी? शामू अडखळला. चटकन सांगावं असं उत्तरच त्याच्या जवळ नव्हतं. मनाचा गोंधळ त्याला लपवताच येईना. मामाचं मनम्या वळवलं म्हणूनच त्यांनी माझ्या आई वडिलांनी बोलावून घेतलं. सगळा घाट घातला. माझ्याकडून म्या सगळं जमवून आणलं. वाटलं होतं होईल सगळं मनासारखं म्हणून, पण झालं ते असंच झालं. स्वतःशी बोलल्या गत ओथंबलेल्या स्वरात सुमन म्हणाली. शामूने एक सुस्कारा सोडला. पुन्हा थोडा वेळ कुणी काहीच बोललं नाही. शामूनं सुमनच्या डोळ्यांत पाहिलं. जमा झालेले अश्रू आता तिच्या गालावरती ओघळू लागले. खांद्यावरचा पदर पुढं घेऊन तिनं डोळ्याला लावला. शामू तिच्या जवळ गेला तशी ती पाऊल भर मागं सरली. तिनं डोळे कोरडे केले. शामूकडं पाहिलं. येते मी. गाडी येऊन उभी असल. ती जायला वळली. पाठमोरी झाली. एक एक पाऊल शामू पासून दूर गेली. शामू नुसता पाहत राहिला. ती दिसेनाशी होईतोपर्यंत तसाच तो उभा राहून पाहत राहिला. मग त्यानं गावाकडं तोंड वळवलं. सहजच पायजम्याच्या खिशात त्याचा हात गेला. सुमनला देण्यासाठी खिशात ठेवलेले आवळे तसेच राहिले. दिवस मावळून गेला. घराघरातून दिवे लागले. दमली भागलेली माणसं रानातून आपापल्या घरी परतू लागली. त्यांच्या पुढं मागं असलेल्या मुक्या जनावरांना देखील घराची ओढ लागली. अस्ताला गेलेला दिवस आपल्याबरोबर प्रकाशाचं पांघरून वरबडून घेत होता. त्यामुळं दिशा अंधारून आल्या, धुसर झाल्या. बस थांब्याच्या शेडमध्ये कडेच्या एका बाकावर शामू खिन्न मनानं बसून राहिला. शेडमध्ये दुसरं कुणी नव्हतं. गलितगात्र झालेली एक भिकारीण अंगावर चिरकुट ओढून एका कोपऱ्यात बसली होती. तसंच बाकड्याखाली एक मरतुगडं कुत्रं अंगावरच्या गोमाशांशी खेळत होतं. आता लवकर जाणारी किंवा येणारी एसटी बस नव्हती. रात्री 10-10:30ला आटपाडी मुंबई रात्रानी मैदानात एक वळसा घालून तशीच पुढं जात होती. एखाद दुसरा मुंबईवाला असला तर तेवढ्याला पटकन घेऊन मुंबईच्या रस्त्याला लागत होती. शामू एकटाच शेडमध्ये बसून होता. आपल्याच विचारात दंग होता. झाल्या गोष्टींची तो मनामध्ये उजळणी करीत होता. बरं का वाईट त्याचं त्यालाच कळेनासं झालं. तो गोंधळून गेला. मनाशी त्याला पक्क काही ठरवता येत नव्हतं. काम पाहण्यासाठी मुंबईला जावं असं मनात आलं खरं, पण जाण्यापुरते भाड्याला तरी पैसे खिशात पाहिजेत. लिंगाला विचारायला पाहिजे होतं. निदान भाड्यापुरते पैसे त्यानं दिले असते. शामूला काहीच ठरवता येत नव्हतं. रागाच्या सपाट्यात घर सोडून बाहेर पडणं सोपं होतं, पण पुढचं काय? गोंधळलेल्या मनस्थितीत शामू बसून होता.
विचार करीत असताना सहजच त्याची नजर वर गेली. अंधारून आलं होतं तरी सावळ्या आकाशात एक घार उंच उडताना दिसत होती. ती उंचच उंच जात होती, परत गोल फिरत खाली येत होती. शामूला वाटलं, ही बापडी अंतराळात एवढी फिरते आहे खरी, पण अखेर तिला तिच्या कोटरातच जायला पाहिजे, नाही का? शामू आपल्याच विचारात गढून गेला होता. तेवढ्यात समोर गुणाबाई केव्हा येऊन उभी राहिली ते त्याला कळलं देखील नाही. त्यानं दचकून मान वर करून पाहिलं. गुणाबाई कमरेवर हात ठेवून त्याच्याकडं पाहत उभी होती. कसं र शामू तुझं ह्य? अरे घरदार नसलेल्या बेवारशागत कवाचा इथं बसून हायस? कसं करावं र तुला? चल उठ, चल घरी, चल आधी, गुणाबाई भडाभडा बोलली. शामू उठून उभा राहिला, पण ठामपणे मान हलवीत म्हणाला, येणार नाही. मग काय ठरवलं आहेस तरी तू र? माझं मी काय बी ठरविना, तू आता कशाला गा आल्यास विचारायला मला? येडी म्हणून, गुणाबाई चटकन म्हणाली. हे गाव सोडून मी जाणार हाय. हिथं मला माझ्या पायावर उभं राहता यायचं नाही. आता कशावर उभा आहेस र तू? पायावरती का डोसक्यावर? गुणाबाईनं उपरोधिक हसून विचारलं. ते तू विचारू नगस मला. मी माझ्या पायावर उभा राहिलो म्हणजे सांगीन तुला. असं? गुणाबाईनं मान हलवली. हे शानपण आत्ताच कसं र सुचलं म्हणायचं? नाही, मी म्हणते वासराला शिंगा आत्ताच कशी फुटली तशीच येळ आल्या. खरं हाय बाबा तुझं, पण अखेरचं म्हणून एक सांगते, येळ अजून गेलेली नाही. मुकाट्यानं घरला चल, शान्या सुरत्यासारखा वाग, म्हणजे तुझ्या मनासारखं होईल. अरे आम्ही आता किती दिस बघणार हाय र? दिसांदिस थकत चालूया. पुढं तुलाच शेतीवाडी घरदार सारं बघायचं हाय. एकदा तू बघायला लागल्यावर आम्ही कशाला र मधी पडू? तुझीच जिम्मेदारी हाय सगळी. गुणाबाईचा आवाज वरमला. शामूनं ओळखलं, आईची हे कटकळ होती. बोल बोल बोलून झालं, समोरच्या माणसाला पुरतं घायाळ केलं म्हणजे शेवटी हळूच फुंकर घालायची. मग काय करतोयास र? थोडं थांबून गुणाबाईनं विचारलं. सांगितलं नव्ह तुला, मला घरी यायचं नाही. आजवर दावणीला बांधून पडलो होतो ते रगड झालं. आता बाहेर पडून माझं मला पाहू दे. अरे असा कामून बोलतोयास र तू? गुणाबाई मध्येच उसळून म्हणाली. कुणी तुला दावणीला बांधलं? कुणी बाबा तुझ्यावरती जुलूम अत्याचार केलाय तवा तू असं म्हणतोयास र? माझी लय उमेद होती आई. त्या पुरी बरोबर लग्न करून देसायाच्या घराचं रंगरूपच बदलायला मी निघालो होतो. अरे पण कुणी अडवलंय तुला? नाही, मला जमायचं नाही त्या घरात. माझी भाकरी मला मिळवली पाहिजे, शामू निग्रहानं म्हणाला. गुणाबाई त्याच्या तोंडाकडं पाहत राहिली. नाही, मग आता तू ठरवलं आहेस तरी काय ते मला सांग. कुठं बी जाईन जगाच्या पाठीवर आणि कामधंदा बघीन. तशानं त्या पुरीशी तुझं लगीन होईल? गुणाबाईनं मर्मावर बोट ठेवलं. ते बघीन माझं मी, तुला का ग त्याची काळजी? शामू चिडून म्हणाला. रागानं तो परत शेडमधल्या बाकावर जाऊन बसला. गुणाबाईनं कमरेचा बटवा काढला. त्याचं तोंड मोकळं करून तिनं आतून 10-10च्या 5 नोटा बाहेर काढल्या. अंगठ्यापासलं बोट जिभेला लावून तिनं त्या नोटा एकदा स्वतःशी मोजल्या नि शामू पुढं धरीत म्हटलं, हं, हे घे 50 हाय ती. शामू तशाच अवस्थेत क्षणभर चकित झाला. तो गुणाबाईच्या तोंडाकडं पाहत राहिला. घे घे मुकाट्यानं. गुणाबाई नोटा धरलेला हात हलवीत म्हणाली. शामू चटकन सावध झाला. उजवा हात तिच्या समोर आडवा हलवीत म्हणाला, नकोत मला. का? का र बाबा? नको म्हणलं नव्ह? परगावी निघाला हायस, खिशात दिडकी हाय का र तुझ्या? गुणाबाईनं विचारलं. नसू देत, पण तुझं पैसं नकोत मला. माझं पैसं? गुणाबाई हसून म्हणाली. माझं नव्हत बाबा ह्य. माझ्या बापाच्या घरचं नव्हत तर तुझ्या बापाचं घरचं आहे ती. त्यांनी तुला दिल्या ती. हा धर. गुणाबाईच्या त्या बोलण्यानं शामू गप्प झाला. आबांच्या उल्लेखानं तो हळवा बनला. आबा घरी आजारी आहेत हे त्याला चटकन आठवलं. आपल्या वागण्यानं आबांना मात्र त्रास झाला असल. गुणाबाई अजून त्याच्या समोर नोटांचा हात धरून उभी होती. आजवर त्यांच्या अन्नावरती एवढा लहानाचा मोठा झाला आणि आता हे पैसे घ्यायला तुला लाज वाटत्या काय र?
तुला एवढं वाटत असेल तर हे तर घे आणि मिळवायला लागलास म्हणजे परत दाडून द्या आम्हासनी. गुणाबाईनं शामूला बरोबर पेचात धरलं. शामूनं हात पुढं केला. त्यानं आईच्या हातातल्या नोटा घेतल्या. नोटा घेताना त्याचा हात थरथरला. गुणाबाई मग जास्त वेळ तिथं थांबलीच नाही. त्याच्याकडं वळून पाहत पाहत ती निघून गेली. शामूला पण थोडं गलबलून आल्यासारखं झालं. त्यानं पायजम्याच्या खिशात नोटा ठेवण्यासाठी हात घातला तर त्याच्या हाताला आवळे लागले. खिसा भरून आवळे होते. सुमनला देण्यासाठी त्यानं बराच वेळ उंजळीमध्ये धरून ठेवलेले, नंतर पायजम्याच्या खिशात ठेवून दिलेले. पायजम्याच्या दुसऱ्या खिशात शामूनं नोटा जपून ठेवल्या. यष्टी शेडमधल्या बाकड्यावर एका कडेला सरकून तो टेकून बसला. खिन्न मनानं स्वतःशीच विचार करीत राहिला. आता मुंबईला जायचा त्याचा निश्चय झाला. हळूहळू अंधार पडला आणि थंडी वाजू लागली. चिरगुटातली भिकारीण आता उठून गेली. शामूला वाटलं तिचं असं कुठंतरी खोपटं असल, तिकडं ती निघून गेली निवाऱ्याला, मुलाबाळांमध्ये. अंगावरच्या गोमाशांशी खेळणारं कुत्रं पण आता कुठं दिसत नव्हतं. शामू अंधारात एकटाच बसून राहिला. समोर नजर उचलून पाहिलं की दूर दूर आकाशात चांदण्या चमकू लागलेल्या दिसत होत्या. तर खाली गावात मोडकळीला आलेल्या पडीक घरांच्या आडोशानं दिवे पेटले होते. तिन्ही सांज टळून गेल्यानं जो तो आता आपापल्या घरातून विसावला होता. यष्टी मैदानाला लागून गेलेल्या सडकेनं एखादा दुसरा जाताना अगर येताना दिसत होता. तिथून थोडं लांब पण सडकेच्या कडेला असलेल्या जाधवाच्या हॉटेलात गॅस बत्ती पेटली होती. तिच्या झगझगत्या प्रकाशाचा झोत रस्त्यावर पडला होता. शामू बसल्या बसल्या सगळं पाहत होता. मनाशी विचार करीत काहीतरी ठरवीत होता. 10:30ला आटपाडी मुंबई रात्रानी येते होती. त्या गाडीनं शामू मुंबईला जाणार होता. मुंबईत कुणाची ओळख पाळख नव्हती, पण त्या अफाट नगरीत आपल्याला पाय ठेवता येईल. हळूहळू त्या पायावर आपण उभं राहू, शामूला उमेद वाटत होती. त्याचा एक चुलत चुलता अशाच भनंग अवस्थेत मुंबईला जाऊन चांगला पैसेवाला नोकरदार झाला होता. ऑफिस बॉय म्हणून चिकटलेला तो आता कुठल्याशा गिरणीत जॉबर झाला होता. महिन्याकाठी चांगला 500-600 रुपये पगार मिळवित होता. नशीब काढायला मुंबईला गेलेल्यांच्या अशाच काही गोष्टी शामूनं ऐकल्या होत्या. मन आणि मनगट बळकट असलं की पायात बळ येतं. माणूस उभारीनं जगू लागतो. त्याच्या अन्नाला चव येते. जगण्यात अर्थ राहतो. शामूला हे आता कळलं, म्हणूनच त्यानं हे पाऊल उचललं. दिवसाभरच्या एक एक घटना आठवून त्याचं मन दुःखी कष्टी बनलं. गाव आपल्याला जवळ करत नाही तर गावाला तरी आपण चिकटून का म्हणून राहावं. जसं घर सोडायचं तसंच गाव पण. बसून बसून शामूला आता कंटाळा आला. पाठीला रग लागली, पायाला मुंग्या आल्या, म्हणून मग तो उठला. अंगाला आळोखे पिळोखे देत शेडमधून बाहेर आला. आता चहूकडं अंधार पडला. यष्टीचं शेड म्हणजे शेडच होतं. तिथं हॉटेल नव्हतं की पानपट्टीचं एखाद दुसरं दुकान पण नव्हतं. यष्टीच्या गाड्या फारच थोड्या थांबून तिथून पुढं जात. त्यामुळं गावाला लागून असलेलं ते यष्टीचं शेड तसं ओकबोकं निवांत आणि एकांड होतं. शामूला आणखी बराच वेळ तिथं काढायचा होता. गावात कुठंही जायची त्याची इच्छा नव्हती. तिथंच बसून तो राहणार होता, खिन्न मनस्थितीत मनातल्या मनात खंत करीत. मैदानावरून तो थोडा रस्त्याच्या बाजूला आला नि समोरून त्याला कुणीतरी येताना दिसलं. त्याच्या हातात कपडे भरलेली पिशवी लोंबकळत होती. शामूला वाटलं बरं झालं, कुणीतरी वाटसरू गावाला जाण्यासाठी शेडरूम मध्ये आलाय. तेवढीच आता सोबत झाली. त्याच्या संग बोलत बसता येईल. पण समोरून आलेला वाटसरू सरळ त्याच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. त्यानं त्याला हाक मारली, शामू. शामूनं चमकून पाहिलं. तो लिंगा होता. काय र लिंगा? शामूनं हळवेपणानं विचारत लिंगाच्या खांद्यावर हात ठेवला. हे घे तुझे कपडे, तुझ्या आईनं पिशवीत भरून दिलेत. टॉवेल, लंगोट, पायजमा आणि कुडता हाय. लिंगानं हातातली पिशवी शामू समोर धरीत म्हटलं. शामूनं पिशवी आपल्या हातात घेतली. वरच्या अंगाला आईनं भाकरी बांधून दिली ती आहे. आत्ता खायला सांगितलं आहे. मुद्दाम बजावून सांगितलं आहे. लिंगा आणखी म्हणाला. शामूला गदगदून आल्यागत झालं. तो काही बोलला नाही.
हातातली पिशवी त्यानं चाचपून पाहिली. लिंगानं त्याचा हात हातात धरून विचारलं, मग काय ठरवलंय शामू तू? मुंबईला जायचं. तिथं जाऊन काय करणार तू? कामधंद्याचं बघणार हाय. अजून माझं ऐकशील का घरी चला असंच ना? हो, मुंबईत तुझा पाड लागायचा नाही का काम मिळत नाही म्हणून तिथूनच लोक आता परत येत्याती. माझं तसं व्हायचं नाही. कशावरनं मुंबईत गवंडी, सुतार, न्हावी असली कसबी लोक कुठं ना कुठं तरी चिकटून पोट भरत्याती. तुझं तसं नाही. तुझ्या जोगं काम मुंबईत नाही गड्या. का बरं? तुला कारकुनी काम पाहिजे. मुंबईत कारकुनी कामाला शिकले सवरलेले शेकडो लोक मिळतात. तुझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या मुलाला तिथं कोण विचारणार हाय? लिंगा, तू तरी असं म्हणू नगस. तू मला धीर दे, माझ्या पाठीशी उभा राहा. म्हणूनच सांगतोय तू घरी चल. तुझ्या शेतीत तू लक्ष घाल. पाहिजे तर पुन्हा SSCच्या परीक्षेला बैस. मगाशी पाटील सर भेटलं होतं त्यांनी तुझं मार्क बघितल्या ती. गणितात थोड्या मार्कांनी तू गेला आहेस. आता पुन्हा मार्चला बसलास तर नक्कीच तू पास होशील असं म्हणत होतं त्या. तर तू माझ्या बरोबर घरला चल. शामू थोडा वेळ काही बोलला नाही. तो किंचित गप्प राहिला. आई मला माझ्या मनाप्रमाणे काही करू देत नाही, शामू म्हणाला. सुमन बरोबर मला लग्न करायचं आहे. त्याला ती कधीच कबूल होणार नाही. तू घरी तर चल. आईला आपण सगळं ऐकायला भाग पाडू, लिंगा म्हणाला. शामू पुन्हा गप्प झाला. तो शेडकडे परत चालत गेला. त्याच्या मागून लिंगा पण गेला. दोघं अंधारातच बाकड्यावरती बसले. नाही लिंगा, मला ते आता जमायचं नाही. घरी येऊन मला काय साधायचं नाही. आईच्या स्वभावात काही बदल होणार नाही. तेव्हा माझं मी ठरवलंय ते बरोबर आहे. मला बाहेरच जाऊ दे. माझ्या मला पायावर उभं राहू दे. तू अशी मला गळ घालू नगस. तुझ्यासारखा मित्र असं बोलायला लागला म्हणजे मनातली चलबिचल मात्र वाढत्या गड्या. तेव्हा असं काय बी बोलू नगस, शामूनं ठामपणे सांगितलं. मर्जी तुझी, असं म्हणून लिंगा गप्प बसला. थोड्या वेळानं उठून तो म्हणाला, जाऊ का मी आता? शामू चालत त्याच्याबरोबर रस्त्यापर्यंत आला. लिंगानं त्याचा हात एकदा हातात घेऊन दाबला आणि तो निघून गेला. शामू मग बराच वेळ तसाच सडकेवरती उभा राहिला. हातातल्या पिशवीत आईनं बांधून दिलेल्या भाकरीची त्याला आठवण झाली. सबंध दिवस त्याच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. 2-3 वेळा तो चहा काय प्यायला तेवढाच. इतका वेळ दाबून ठेवलेली भूक आता उसळी मारून उठली. आगडो मुसळला. भुकेने एकदम जीव कासावीस झाला. दिवसभरातला वैताग तो क्षणभर विसरला आणि तडक शेडमध्ये येऊन त्यानं बाकड्यावर बसकन मारली. घाईघाईनं आईनं बांधून दिलेली भाकरी सोडली. अंधारातच तो पुढ्यातलं जेवण चाचपडत राहिला. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. खाण्यासाठी तो अगदी उतावीळ झाला. आईनं त्याच्यासाठी मौसूद तूप लावलेल्या चपात्या, खमंग कोरडं पिठलं, लसणीची चटणी, तूप, साखर. शामू घासामागून घास घेत राहिला. कितीतरी वेळ तो चवीनं जेवत होता. पोट तुडुंब भरलं. आता पाणी प्यायला पाहिजे होतं. शामूनं पुढ्यात उरलेल्या दशमी बांधून ठेवली. हातावरती हात झाडले. ओठावरून पालथा तळवा फिरवून तोंड पुसल्यागत केलं नि पिशवी हातात घेऊन उठला. तोच जाधवाच्या हॉटेलाकडं. पाणी प्यायला हॉटेलात यावेळी कुणीही नव्हतं. जाधव दारातल्या गल्ल्याजवळच्या खुर्चीत बसून विडी ओढत होता. समोरच्या टेबलावर त्यांनी पाय पसरले होते व मान मागं खुर्चीच्या पाठीवरून टेकली होती. शामूकडं त्यांनी मान उचलून बारकाईनं पाहिलं. एका टेबलावर ॲल्युमिनियमचे ग्लास पाण्यानं भरून ओळीनं ठेवले होते. त्यातला एक ग्लास उचलून घेत शामूनं जाधवाकडं पाहून म्हटलं, पाणी पितो? जाधवांनी मान हलवली. शामूनं चांगलं 2-3 ग्लास पाणी घटाघटा प्यायलं. मग त्याला खच्चून ढेकर आली. मनातून तो फार समाधान पावला. शर्टाच्या पुढच्या टोकानं त्यानं तोंड पुसलं. जाधवाकडे वळून पाहिलं. जाधव अजून त्याच्याकडेच पाहत होते. कुठं निघालास गावाला? त्यांनी विचारलं. शामूनं मान हलवली. कुठं? मुंबईला? हां. जाधवांनी शामूकडं उगीच संशयानं पाहिलं, पण ते आणखी काही बोलले नाहीत. पोटात अन्न पाणी गेल्यानं शामूला थंडी जाम वाजू लागली. तो कुडकुडू लागला.
परत शेडमधल्या बाकड्यावर येऊन अंगाचं मुटकुळं करून बसला. दिवसभराच्या शिनवट्यानं त्याचा नकळत बसल्या बसल्या डोळा लागला. ग्लानी आल्यागत झालं. यष्टीच्या आवाजानं तो एकदम दचकून जागा झाला. तटकन उठून उभा राहिला. डोळे उघडून त्यानं समोर पाहिलं. आटपाडी मुंबई रात्रांनी मैदानावरती वळण घेऊन किंचित थांबली. तिचं तोंड परत बाहेर जायच्या रस्त्याकडं झालं. समोर उजेड फेकून यष्टीचं इंजिन धडधडत राहिलं. कंडक्टरनं मागचा दरवाजा उघडून दारातूनच ओरडून विचारलं, जाणार हाय का कुणी? चला लवकर. शामूनं पिशवी हातात घेतली. शेडच्या खाली तो आला. 1-2 पावलं चालला आणि अडखळला. त्याचं अंगच थरथरलं. पाऊल एकदम जड झालं. ते पुढंच पडेना. जागच्या जागी तो खिळून उभा राहिला. कंडक्टरनं पुन्हा एकदा मोठ्यानं हाकारलं. कुणी येत नाही असं पाहून 2दा घंटी मारली. यष्टीच्या धुरानं एकदा जागच्या जागी फुरफुर केलं नि मैदानातून ते सावकाश वर चढलं नि रस्त्याला लागलं. यष्टी रस्त्यानं पुढं निघून गेली, लांब गेली. शामू जागच्या जागी खिळून उभा होता. त्याच्या हातात पिशवी लोंबत होती. पिशवीत उरलेलं जेवण फडक्यात बांधून ठेवलं होतं. अंगावर घालायचे कपडे होते. शामूला कळच ना, आपलं पाऊल जागच्या जागी रवून का राहिलं. कुठल्या अज्ञात शक्तीनं आपल्याला गुंतवून ठेवलं. तो परत शेडमध्ये आला. एकटाच बराच वेळ तो पर्यंत बसून राहिला. मग केव्हा तरी तो उठला. शेडमधून बाहेर पडला. गावातल्या रस्त्यानं घराकडं येऊ लागला. रात्रीची निस्तब्ध वेळ होती ती. चहूकडं शांतता पसरली होती. कुठं एखाद्या दुसऱ्या घरात बारीक केलेला दिवा जळत होता. बाकी सगळं शांत होतं. घराची ओटी चढून शामू वर आला. समोरचं दार आतून बंद होतं. शामू त्या दाराकडं पाहत राहिला. त्याला वाटलं, लहानपणी या दाराच्या चौकटीला धरूनच आपण उभं राहायला शिकलो. ओट्यावरच्या या भिंतीला धरूनच आपण एक पाऊल उचललं. चाल करायला शिकलो. आता या चौकटीतून आत जाताना वाकून जावं लागतंय. कुणी न सांगताच आपली मान खाली होते. सवयीने ते लक्षात देखील येत नाही. बंद दाराकडं पाहत शामू क्षणभर उभा राहिला. ओटीवर बाजूला गाडीची एक साठी आडवी ठेवली होती. घरची बैलजोडी विकल्यावर आबांनी गाडी पण मोडली. तिची चाकजोडी विकली नि नुसती साठी आता ओटीवर वर्षानुवर्षे ऊन पाऊस खात पडली होती. शामू साठीकडे वळला. त्यानं पिशवीतला टॉवेल काढला. तो कानाभोवती नीट बांधला नि पाय पोटाशी घेऊन तो साठीत एका अंगावर झोपला. नंतर त्याला केव्हा तरी शांतपणे झोप लागली. पहाटे कडकडून थंडी पडली. शामू पार काकडून गेला. अंग कुडकुडत साठीत तो मुटकुळा होऊन पडून राहिला नि पहाटे केव्हा तरी त्याच्या अंगावरती वाकळ पडली. जाड उबदार वाकळ घरातून कुणीतरी अंगावरती आणून घातली. ती ऊब घेऊन झाल्यावर शामूनं पोटाशी धरून अवघडलेले पाय जरा लांब केले. कूस बदलली. त्यामुळं त्याच्या पायजम्याच्या एका खिशातले आवळे बाहेर आले. घरंगळत जाऊन सबंध साठीभर पसरले तर दुसऱ्या खिशातून 10च्या 5 नोटा खिशातून अर्धवट बाहेर डोकावू लागल्या. शामूला कशाचीच कल्पना नव्हती. तो फक्त अंगावर पडलेली वाकळ ओढून ओढून घेत होता. गारठलेलं शरीर पुन्हा पुन्हा त्या उबदार पांघरुणात गुरफटत होता.